नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में भारतीय जनता पार्टी ने 65 सीटें जीतकर स्पष्ट बहुमत हासिल किया है। इस ऐतिहासिक जीत के बाद भाजपा में उत्साह का माहौल है। प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने आज नवी मुंबई में नवनिर्वाचित नगर सेवकों से मुलाकात कर उन्हें बधाई दी और विजय का उत्सव मनाया। राज्य के वन मंत्री नामदार गणेश नाइक के सक्षम नेतृत्व में भाजपा ने नवी मुंबई में एक बार फिर अपना वर्चस्व सिद्ध किया है। इस चुनाव में भाजपा के कुल 65 उम्मीदवार विजयी हुए। इस जीत का उत्सव मनाने और नवनिर्वाचित जनप्रतिनिधियों का मार्गदर्शन करने के लिए प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने नवी मुंबई का दौरा किया। इस अवसर पर वन मंत्री नामदार गणेश नाइक, पूर्व सांसद तथा चुनाव प्रमुख डॉक्टर संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर एवं नवनिर्वाचित नगर सेवक सागर नाइक तथा भाजपा जिला अध्यक्ष राजेश पाटिल सहित सभी नवनिर्वाचित नगर सेवक उपस्थित थे। नगर सेवकों का मार्गदर्शन करते हुए प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने नामदार गणेश नाइक के नेतृत्व की सराहना की। उन्होंने कहा, पिछले 30 वर्षों से अधिक समय से नवी मुंबई की बागडोर संभालने वाले नामदार गणेश नाइक की दूरदृष्टि और सुरक्षित नेतृत्व पर जनता ने एक बार फिर विश्वास की मुहर लगाई है। इस दौरान संवाद करते हुए प्रदेश अध्यक्ष चौहान ने नगर सेवकों को एक नया मंत्र भी दिया। उन्होंने स्वच्छ भारत अभियान की तर्ज पर नवी मुंबई में वार्ड वाइज जैसे नवोन्मेषी प्रतियोगिताएं और उपक्रम शुरू करने का आह्वान किया। ऐसे उपक्रमों से नवी मुंबई की एक अलग पहचान बनेगी और अन्य शहरों को भी नवी मुंबई का आदर्श अपनाना पड़ेगा, ऐसा विश्वास उन्होंने व्यक्त किया। आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या। या अगोदरी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या, त्याही वेळेला अतिशय चांगले यश हे महायुतीला प्राप्त झालं होतं आणि आताही आपण पाहिलं असेल की 29 महानगरपालिकांमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेल्या या सर्व निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश हे संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं। नवी मुंबईमध्ये तर गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये तिथे मंदाताई, त्याचबरोबर संपूर्ण इथली असणारी भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटीलजी, संजीव नाईकजी, संदीप नाईकजी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, या सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमुळे हे यश जे आहे हे यश मिळालं। नाईक साहेब नेहमीच एक विजन ठेवून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष काम करतात आणि त्यांनी नवी मुंबईतील असणाऱ्या मतदारांना येणाऱ्या काळामध्ये 20 वर्षासाठी काय विजन असणार आहे हे त्यांनी लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच खरं तर हे यश जे आहे, यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबईकरांनी त्यांना दिलं, भारतीय जनता पार्टीला दिलं। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण नवी मुंबईतील मतदारांचंही मनपूर्वक धन्यवाद। सर, याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रदेश अध्यक्ष तुम्ही झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तरुणांची टीम जे निर्माण करणार आणि सर्वाधिक तरुण नगरसेवक जे आहे ते भाजपामध्ये आले, ही स्ट्रॅटेजी उपयोगी पडली प्रदेश अध्यक्ष नात्याने केलेली। खरं तर केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भामध्ये नवनेतृत्वांना संधी देण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्या दिशेने जाणं, ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व ज्यावेळेला दिशा देत असतं त्यावेळेला त्या दिशेने जाणं अतिशय सोपं असतं। त्यामुळे त्यामध्ये यश जे आहे, अनेक तरुण पदाधिकारी कार्यकर्त्यांना जी संधी मिळाली त्यामुळे। सर, ठाण्यामध्ये 2 दादा एकत्र आले, गणेश नाईक डोंबिवलीचे ते नवी मुंबईचे, ठाण्यामध्ये करिश्मा होईल, 2 दादा एकत्र येऊन। खरं तर निवडणुका आता संपलेल्या आहेत, त्यामुळे विकासात्मक जे विजन देवेंद्रजी प्रत्येक महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांनी ठरवलेलं आहे। नवी मुंबईमध्ये काही गंभीर विषय जे आहेत त्या विषयांबद्दल नाईक साहेब नेहमीच त्याची चर्चा करतात, केली त्यांनी। DCRच्या संदर्भात ते वारंवार सांगतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून करणं हे अपेक्षित आहे। मी असेल, देवेंद्रजी,
आम्ही सगळीजण बसून त्यामध्ये काय करता येऊ शकतं याचा गांभीर्याने विचार येणाऱ्या काळात करणं गरजेचं आहे. नियोजनमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालंय. तिथे एअरपोर्ट सुरू झालं त्यामुळे बरेच बदल शहरात होतील. स्पेशली नवी मुंबईसाठी काय अशी प्लॅन आहे? सर म्हणतात, नाही सर म्हणतात, तर तुमचं राज्य सरकार म्हणून काय भूमिका राहील त्यांच्या? खरं तर देवेंद्रजी एक विजन घेऊन काम करतात, नाईक साहेब सुद्धा विजन घेऊन काम करतात. एज्यू सिटी जी तयार करण्याचं स्वप्न देवेंद्रजींनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आता परिणाम जो आहे तो परिणाम किती मोठ्या प्रमाणात होणार आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे हे शहर आणि शहराची असणारी पूर्ण परिस्थितीच बदलेल असं मला त्या निमित्ताने वाटतं. कारण एअरपोर्ट नवी मुंबई जवळ आहे आणि हे शहर आणि शहराची असणारी जी परिस्थिती आहे, राहणीमान जे आहे, त्या दृष्टिकोनातून ह्या शहराला एज्युसिटी म्हणून जेव्हा देवेंद्रजींनी करण्याचं जे ठरवलं आहे त्याचा एक चांगला परिणाम जो आहे तो परिणाम एवढ्या युनिव्हर्सिटीज जर या शहरांमध्ये, फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्याला म्हणतो आपण, या शहरामध्ये जर आल्या तर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम देशातील असणारी ज्या इकॉनॉमीवरती पण सर्वात मोठा होईल असं मला वाटतं. सर मुंबईमध्ये भाजपाला सेंचुरी पार करायची होती, मात्र अपेक्षित यश आलं नाही असं म्हणायचं. आपल्याला माहिती आहे की मुंबईचा महापौर हा महायुतीचा करणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला मुंबईच्या सर्व मतदारांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला चांगला आशीर्वाद दिला. तर नवी मुंबईमध्ये काही सक्षम उमेदवार होते यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या बाबतीत आपण आज सकारात्मक प्रतिक्रिया स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याबद्दल काय? मी आत्ताच नाईक साहेबांना मी त्या संदर्भात सांगितलं की असे काही सक्षम जे उमेदवार की ज्यांना कार्यकर्त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं अशा सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह जो विचार करायचा तो आपण सर्वजण संघटनात्मक दृष्ट्या नक्की येणाऱ्या काळामध्ये करू. धन्यवाद. महापालिका जिंकण्यासाठी अनेकांनी जंगल पछाडले, मात्र स्थानिक नेत्याला या ठिकाणी ते मिळाले. ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. निवडणुका जय आणि पराजय हा होत असतो. नाईक साहेबांच्या नेतृत्वाला सर्वमान्य नेतृत्व आहे असं नवी मुंबईकरांनी सिद्ध केलं, यात काही शंका नाही. सर हिंदी में मुंबई महानगर पालिका में